आलोक दुबे आणि मिलिंद सुतार हे दोन्ही सलामी रीड मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आणि दोन्ही संघाने नोंद घ्या. 8 षटकाचा सामना खेळवला जाईल. 8 षटकामध्ये ना जास्तीत जास्त धावा मात्र जमा करावं लागतील. पहा, आलोक दुबे नेव्ही मध्ये मात्र कार्यरत असताना हे तरी मात्र खेळाडू विचार केला ना, क्रिकेटचे प्रेमी पाहतो आपण आणि सातत्याने चांगला खेळ खेळत असताना चांगलं योगदान पाहतो आपण. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक पाहतोय आपण. चांगला गोलंदाज पाहतोय ऋतिकला. स्ट्राईक एंडला आलोक फलंदाजाला पाहतोय. डावकुरी हाताचा फलंदाज. जेव्हा जेव्हा डावकुरी हाताचे फलंदाज येतात ना, तेव्हा गोलंदाजाला थोडासा प्रश्न पडतोय, गोलंदाजी करायची कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची. आणि जेव्हा डावकुरी हाताचे फलंदाज असतात तेव्हा घातकीच असतात. पहा, भीमर साठी रिव्ह्यू असेल आणि त्यानंतर मात्र रनआउट साठी मात्र रिव्ह्यू असेल. फक्त 2 रिव्ह्यू असतील आपल्याकडे. चला, पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम स्टार्ट. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आलोक. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गेलाय. पहिलाच गोलंदाज. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो, टॅपिंग क्रिकेट. हो, बाबा बाबा, आत्ताकडे कार्यक्रम करम काय सांगायचं आहे. पहिल्या चेंडूवरती गडी मात्र गार झालाय. आलोक बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती मात्र राकेशने सफलता. चांगली गोलंदाजी करत असताना सॉरी, ऋतिकने मात्र काय गोलंदाजी केली. वा, पहिल्या चेंडूवरती मात्र 8 षटकाचा सामना आणि 8 षटकामध्ये मात्र पहिला गडी मात्र गमावला गेला. या ठिकाणी मात्र पाहतो आपण टीम 5 GB वॉरियर्स संघाला पहिला झटका लागलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. राकेश गाडगेला पाहतोय आपण. मैदानामध्ये मात्र टिकून राहावा लागेल. 8 षटक आहेत आपल्याकडे. 8 षटकामध्ये मी तर म्हणेन 100 धावा तर बनवावा लागतील. वन डाऊनला फलंदाज पाहतो आपण. स्ट्रायकेटला पाहतो आपण राकेश गडगेला. हो, पुन्हा एकदा चांगला स्टेपिंग चेंडू. हो, चांगला चेंडू पाहतो आपण. आणि डॉट चेंडूची सांगता. आजचा दिवस विचार केला ना गोलंदाजीचा, पहिल्या मात्र चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट. चांगली गोलंदाजी परत असताना पाहतो आपण. कोंडेरी वॉरियर्स संघाचा विचार केला, पहिलाच गोलंदाज चांगला चेंडू सकाळचा असताना 2 चेंडू फेकल्यात. 2 चेंडूमध्ये 1 विकेट कॅरी केलाय. 1 चेंडू मात्र डॉट टाकलाय. पुन्हा एकदा तयार. हो, चांगला फटका पाहतो आपण. हो, या वेळेस मात्र ना वागूर फाटली आणि हा चेंडू मात्र जाईल हातातून निसटून. पहिला आजच्या दिवसातला दमदार चौकार.
पण झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तयार. हो चांगला फटका पाहतोय क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चुकी करतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल नसेल. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला पण क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी. सूरजला पाहतोय चांगला क्षेत्ररक्षण करत असताना सिंगल मिळाली या. सिंगलच्या माध्यमातून आपण टोटल स्कोर आपण पाहिलाय. धावपटलावरती 5 धावा लागल्या गेल्यात. एक गडी बाद. 5 सिंगलच्या पुढे एकदा चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय तोपर्यंत मात्र सिंगल. पहा एकेरी दोन्ही मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या सर्कल डायरेच्या आतमध्ये असताना काय गोलंदाजी करत असताना अद्याप मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. पहा विचार केला 5 चेंडू फेकल्यात. 5 चेंडू मध्ये एक गडी बाद केला. त्यानंतर धावा खर्च केल्या फक्त 5 धावा. चांगली गोलंदाजी. हो चांगला फटका पाहतोय. गॅपशॉट सिलेक्शन पहा काय फटका. नजाकत भरलेला फटका आणि प्रयत्न मात्र केले शेवटच्या क्षणापर्यंत. पहा अडवला जातोय चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला पण तोपर्यंत मात्र या धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये वेगाने. 3 धावा. 3 धावेच्या मदतीने टोटल पाहतोय पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल आपण पाहिली या धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल जीबी वॉरियर्स संघाच्या 1 गडी बाद 9 धावा. पहिल्या षटकानंतर टोटल आपण पाहिली 9 धावा लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी केली अद्याप. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केल्यानंतर काय गोलंदाजी केली आपल्यातून गोलंदाजी. दुसरा गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. विश्वास केतन या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. पहिली गोलंदाजी मात्र चांगली राहिली या. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण. एक चौकार आलाय बॅट मधनं. केतन या गोलंदाजाचा वापर केलाय. दोन्ही फलंदाज पाहतो आपण. जो वन डाऊन आलेला फलंदाज पाहतो आपण मिलिंद सुतार याच्या बॅटमधनं एक चेंडू खेळलाय आणि एक चेंडू मध्ये तब्बल चौकार मारलाय. पुन्हा एकदा संधी मिळाली आहे आणि पाहतो आपण राकेशचा विचार केला ना चांगले 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडू मध्ये तब्बल धावांचं योगदान दिलंय. 8 धावांचं योगदान दिलंय. चांगली फलंदाजी करत असताना पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट अप ओर द विकेट. हो चांगला फटका. हो जसा सुवीतनं धागा होतात ना तसा हा चेंडू मात्र गेलाय सीमा पार. हा पहिलाच चांगला फटका पाहतोय. चौकार ठोकलाय पुन्हा एकदा. हो हो हा फटका मात्र उडवलाय चेंडू. उंचच उंच गेलाय. हो काय आपला ठेवून प्रयत्न केले होते. वा या खेळाडूसाठी मात्र 2 रन आल्या झाल्या पाहिजे. चांगला प्रयत्न केला शेवटच्या मुमेंटला. पायातनं त्याच्या शूज निघला तरी पण तो चेंडू पर्यंत पाटलान करत राहिला. शेवटच्या मुमेंटला मात्र चेंडू जमिनीला दान झाला. तोपर्यंत पाहतो आपण 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल आपण पाहिली या धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 17 धावा. ओ टू डीजे.
हा, आपली जर्सी मात्र लगेचच कलेक्ट करा. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल आपण पाहिली पहा आमिर साठी मात्र गोलंदाजी सज्ज झाला आणि आणि फहीम कडनं मात्र तब्बल 3000चा विकेट हॅट्रिक साठी मात्र पारदेशिक लावला गेलाय. एटीएम खुले केलाय साहेबाने. चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल. विचार केला ना जीबी वॉरियर्स संघाला 2 झटके लागल्यात आणि टोटल आपण पाहिली ना धावपटलावरती 17 धावा लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गे. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आमिर. या गोलंदाज चांगला चेंडू पाहतो आपण. थोडासा टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहिला चेंडू. बॅटची अतली कडानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आमिरने. पारदर्शक सुद्धा लावला गेलाय. विकेट साठी तब्बल 3000चा संधी असेल या गोलंदाजाकडे. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. हो चेंडूचा पाठलान केला होता या ठिकाणी आणि बॅटची कडा त्या ठिकाणी विकेट किपरने थोडीशी चुका केली. प्रयत्न केली होते. पुन्हा एकदा डॉट चेंडू आमिरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करत असताना आमिर ऑन द फायर. चांगली गोलंदाजी. पुरीन याच्या मग्या तकट नका लागू तुम्ही. लय चिकट्या बॉलर आहे गडी. 1 रुपयाचा चॉकलेटीना खायला दे. ओहो चांगला फटका पाहिला आपण. हा बॅटच्या राडार मध्ये होता आणि चेंडू जातोय सरळ ठोकलाय षटकार. मिलिंद सुतारच्या बॅट मधनं हा येतोय दमदार षटकार. पण संधी मात्र ना मिलिंदला कमी मिळाली आहे. त्या संधीचा मात्र पहिल्या चेंडूचा विचार केला सिंगल आली. त्यानंतर मात्र डॉट. त्यानंतर हा षटकार. म्हणजे चांगली फलंदाजी करत असताना सलामी मिळालेला फलंदाज. हो रिव्हर्स वापर केलाय. बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क जुळला नाहीये तोपर्यंत मात्र सिंगल. या सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल आपण पाहिली आहे धावपटलावरती धावा लागल्या गेल्या जीबी वॉरियर्स संघाची 24 धावा 2 गडी बाद. सिंगलच्या माध्यमातून मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण वसीम. या फलंदाजाला डावकर त्याचा फलंदाज वसीमला पाहतो आपण. हो चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण नाहीये. 1 धाव तर वेगाने करून गेले. दुसरीचा कॉल होईल का? दूरवरनं क्षेत्ररक्षण येईल. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. षटकार आलाय. त्यानंतर पाहतो आपण मिलिंद सुतारचा विचार केला ना एक षटकार सुद्धा पाहिलाय. हो शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न ना बॅटची कडा आणि त्या ठिकाणी मात्र झेल टिपलाय. संपलाय मिलिंदचा खेळ. बॅक टू डगआउट. विचार केला ना नवीन फलंदाज इंटरेस्ट झालाय मैदानाच्या आतमध्ये हितेश. तर आदरणीय वैभव भोईर गोल्डन स्पोर्टचे ओनर पाहतोय आपण. सातत्याने मात्र चांगले ज्या स्पोर्टला मात्र पाहतोय आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला गेलाय गोलंदाजी मार्क वरती केतनची दमदार गोलंदाजी राहिली. केतनचा विचार केला ना केतनने धावा खर्च केल्या. फक्त आपण पाहिल्या
पहिल्या ओव्हरमध्ये आपण सहा सहा धावा आणि एक विकेट सुद्धा मात्र केतनच्या नावावरती राहिली होती. पुन्हा एकदा सज्ज झालाय दुसऱ्या स्पेलमध्ये पाहतो आपण केतनचा वापर केला गेलाय. पुन्हा एकदा चौथा षटक मार्गस्थ असताना स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय डावकर यात्याचा फलंदाज वसीम पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू एक धाव तर पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहिलंय. दुसऱ्या धाब्याचं कॉल केलंय पहा. 3 दहाडे चोरी आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय थोडीशी मिस बिल्डिंग सुद्धा झाली. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. चांगली कॉलिंग पाहतोय दोन्ही फलंदाजामध्ये. थोडीसा मात्र थ्रो उशीर आला त्यानंतर मात्र लगेचच वसीमने कॉल दिला. त्यानंतर एक धाव होती तिथे मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय वसीम पाहतोय स्ट्राईक एंडला. हो चांगला फटका पाहतो आपण. यॉर्करचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी करत असताना केतनला पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती मात्र पहिल्या षटकामध्ये विचार केला पहिला गोलंदाजी केली त्यानंतर चौकार आला त्यानंतर काय गोलंदाजी केली होती. त्यानंतर पाहतोय आपण पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये पहिल्या चेंडूवरती 2 त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल. चांगली कमबॅक करत असताना गोलंदाज पाहतोय आपण केतन या गोलंदाजाला. टोटल आपण पाहिली या जीबी वॉरियर्स संघाची 28 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती आणि टोटल आपण गडी पाहतोय ना 3 विकेट मात्र गमावल्या गेल्या जीबी वॉरियर्स या संघाने. थोडासा मात्र गोलंदाजीचा पल्ला भारी पडतोय मी तो म्हणतोय. कोंडेरे वॉरियर्स संघाची गोलंदाजी मात्र अचूक राहिली. अद्याप विचार केला जीबी वॉरियर्सला मात्र 3 गडी मात्र गमावली. टोटल आपण पाहिली 28 धावा. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो 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 जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून मात्र दूर ठेवण्याचा काम केलाय चेतन या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करत असताना आदरणीय प्रशांत भोईर साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती या. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय. चाबूक शॉट क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जजमेंट चांगलं पाहिलंय पहा काय जजमेंट पाहिलंय आणि फलंदाज मात्र विचार केला चौथा मात्र झटका क्रमांक लागलाय. पहा मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र थांबावं लागेल. अजूनही विचार केला 8 षटकाचा हा सामना. 8 षटकाचा विचार केला. चौथा षटक मार्गस्थ असताना टोटल आपण पाहिली आहे धावपटलावरती धावा लागलाय जीबी वॉरियर्स संघाच्या 28 धावा ना. 28 धावेवरती मात्र झटका क्रमांक लागलाय तब्बल चौथा. म्हणजे आता विचार केला ना तर मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल. फलंदाज पाहतो पण नवीन फलंदाज राहुलला पाहतोय. राहुल मात्र थोडीसा पेशर असेल. सुरुवातीला मात्र लवकर गडी गमावल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण जीबी वॉरियर्स संघाला. चांगली गोलंदाजी करत असताना आपण दमदार गोलंदाज पाहिला पण केतन या गोलंदाजाचा दमदार गोलंदाजी राहिली. दुसरा षटक फेकत असताना दमदार योगदान राहिलं या गोलंदाजाचा. नवीन फलंदाज पाहतोय राहुल. हो हो पुन्हा एकदा आणि गोलंदाजाच्या मुखातून आवाज सुद्धा आला गेला. हा त्याच पद्धतीचा चेंडू होता आणि त्यानंतर पाहतोय ड्रिंक ट्रॉली आपण मैदानाच्या आतमध्ये जायला तयार राहा. चांगला चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. त्याला प्रत्युत्तर देत असताना पाहतोय आपण तर आदरणीय अशोक एडे साहेबांचं आगमन झालंय. खेळताना सुद्धा पाहाल आपण. हो हो रिव्हर्सचा वापर केला होता. विचार केला ना रिव्हर्स सातत्याने हा रिव्हर्सचा वापर आणि चौथ्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल आपण पाहिली या धावपटलावरती धावा लागल्या गेल्या जीबी वॉरियर्स संघाची 28 धावा. चला ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या आणि जाऊया आपण डीजेला संधी देऊ आपण.
खेळाडूंना दर्शक आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल आपण पाहिली 28 धावा लागल्या गेल्यात जीबी वॉरियर्स या संघाला. 5 गडी मात्र अद्याप गमावले गेल्यात. तब्बल 4 झटके क्रमांक लागल्या गेल्यात. विचार केला ना, केतन या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली केतन या गोलंदाजाने. अचूक टप्प्याची गोलंदाजी राहिली. विठ्ठल मोरे यांचं आगमन झालंय ना. आदरणीय पहा, सातत्याने मात्र पोलीस कार्यरत असताना चांगला योगदान आणि सातत्याने मात्र क्रिकेटवरती प्रेम करत असताना पुन्हा एकदा पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 5व्या क्रमांकाचा गोलंदाज अमीर या गोलंदाजाचा. आमिरचा विचार केला ना, अमीरच्या गोलंदाजीमध्ये एक षटकार जरूर आला. त्यानंतर मात्र कमबॅक केला होता अमीर या गोलंदाजाने. टोटल 8 धावा खर्च केले होता. 1 गडी सुद्धा कॅरी केला होता. म्हणजे चांगली गोलंदाजी करत असताना अमीर थोडंसं चेंज केला गोलंदाजीमध्ये. विचार केला ना, अमीरने चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर पाहतो आपण 5व्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय ऋतिक या गोलंदाजाचा वापर केलाय. अजूनही जो मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण डावकरी आताचा फलंदाज वसीम. पूर्णपणे जबाबदारी असेल वसीम वरती. ऋतिकचा विचार केला ना, पहिली गोलंदाजी मात्र ऋतिकने फेकली होती ना. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केला होता. तोच गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय ऋतिक. 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र 1 विकेट मात्र कॅरी केली होती. पुन्हा एकदा सज्ज झालाय वसीम. हो, चांगला फटका पाहतो आपण आणि मात्र गोलंदाज पाहतो आपण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवताना. पहिला चेंडू मात्र डॉट फेकला होता या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करत असताना दमदार गोलंदाज. जर विचार केला ना, अचूक टप्प्याची ना अचूक गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा सज्ज झालाय वसीम. हो, चांगला फटका पाहतो आपण. झेल उडाली. हो, काय आपलातून झेल. विचार केला ना, जशी आपण पाण्यामध्ये सुरू टाकतो ना, तशी मात्र सुरू टाकली. क्षेत्ररक्षण होता सतीश आपलातून. आता काय सांगायचं आहे. कार्यक्रम फिट. वॉरियर्स संघाला लागलेत झटके. अर्धा संघ मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय. नवीन फलंदाज पाहतो आपण अजय. हो, चांगला फटका आल्याला. फटका मात्र चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक टप्प्यावरती चेंडू उचललाय, फेकलाय. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण टोटल पहिली 29 धावा लागल्या गेल्या जीबी वॉरियर्स संघाच्या. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहिली. दमदार गोलंदाज पाहतो आपण ऋतिकचा विचार केला. काय गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र प्रति हल्ला चढवला जातोय फलंदाजावरती. चांगली गोलंदाजी. पुढे एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय राहुल. हो, चांगला फटका पाहतोय. काय फटका लगावलाय मैदानाच्या आतमध्ये. नजाकत भरलेला फटका. हा जाईल चेंडू राहुलच्या बॅटमधनं. ठोकलाय चौकार.
आज चौकार आलाय. टोटल आपण पाहिली आहे धावपटलावरती जीबी वॉरियर्स संघाची 33 धावा 5 गाड्याच्या मोबदल्यात लागली गेली. 5 विकेट कॅरी केल्यानंतर आल्या मात्र हो पुन्हा एकदा थोडासा मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा काम केलं होता. प्रत्युत्तर दिलाय गोलंदाजाने आणि या षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. विचार केला ना 5 चेंडू फेकल्यात 5 चेंडू मध्ये 5 धाबा खर्च केल्यात आणि एक विकेट सुद्धा कॅरी केलाय आणि शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. चांगली गोलंदाजी करत असताना दमदार गोलंदाज पाहतो आपण. हो चांगला फटका या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आपल्या नावावरती मात्र टोटल पाहिली आपण 3 विकेट मात्र कॅरी केल्या त्या गोलंदाजाने. दमदार गोलंदाजी राहिली. फक्त 5 धाबा खर्च केल्या आणि गडी मात्र या षटकामध्ये गमावल्यात टोटल 2 आणि टोटल आपण पाहतोय जीबी वॉरियर्स संघाला झटका क्रमांक लागलाय 6वा. हा विचार केला ना जीबी वॉरियर्स संघाचे फलंदाज मात्र कुणाच्या खांद्यावरची जबाबदारी घ्यायला मागत नाहीये. जबाबदारी घ्यावी लागेल. श्री मलंगडचा डोंगर जरी कोणतीही उंच असला तर तुम्हाला रोपेने नाही जायचंय, आपल्याला पायाने जायचंय. रोपेने जायचं असेल तर तुम्हाला हवाई सफर करावा लागेल आणि षटकार आणि चौकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल आपल्याला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील. भावेश पाटील मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल. भावेश पाटीलचा विचार केला ना टोटल आपण पाहतोय षटक संपल्या गेला तब्बल 5 आणि 6वा. विचार केला 8 षटकाचा सामना. आता फक्त आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील 18 चेंडू. गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय अमीर. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न उंच उडालाय. चांगला चेंजमेंट पाहिला आपण आणि सलगचा लागलाय तू चल मैं आया. विचार केला ना जीबी वॉरियर्स संघाचा एकही खेळाडू मात्र जबाबदारी घ्यावी मागत नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतो आपण दमदार गोलंदाजी राहिली. अचूक टप्प्याची गोलंदाजी. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये कोहली. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न थोडीशी लाईन मिस केली आणि चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता. विचार केला ना थोडासा डान्सिंग राऊंड म्हणजे डान्स करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण कोहली या फलंदाजाला बीट झालाय पुन्हा एकदा सज्ज. चांगला फटका पाहतो आपण. शतरक्षण नाहीये जवळपास. दूरवर्ण शतरक्षण येईल. चांगला शतरक्षण पाहिला आपण. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवलाय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा कंप्लीट झाल्या 2 धाबीच्या मदतीने टोटल आपण पाहिले ना जीबी वॉरियर्स संघाची 35 धाबा. अजूनही विचार केला ना मी तर म्हणेन थोडासा अडचणीत सापडलाय. हवाई सफर मात्र करावा लागेल. कोहली या फलंदाजाला 2 चेंडू खेळलाय. 2 चेंडू मध्ये डबल. पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड खेळत असताना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन मात्र मिस केली. गोलंदाजाचं कौतुक करावे लागेल. आमिर गोलंदाजाचा विचार केला दमदार गोलंदाजी करत असताना. दुसरा षटक फेकत असताना विचार केला पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या आणि विकेट मात्र कॅरी केल्या 1 आणि त्यानंतर मात्र काय गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये तब्बल
एक विकेट हो, चांगला क्षेत्ररक्षण पाहिला, थोडीशी अतिघाई, त्यानंतर मात्र चेंडू अडवला गेला, तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. पण कोहलीच्या बॅटमधनं आपण विचार केला ना, पण विचार केला सिंगलच्या मध्यते मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण भावेश पाटील या फलंदाजाला. आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. हो हो, हा चेंडू मात्र पाहावा लागेल, हा चेंडू मात्र खराब. चेंडूची मात्र विचार केला ना, थोडासा बाउन्स जास्त झाला चेंडू, त्यानंतर मात्र पंचांनी लगेचच बघितलाय, त्यानंतर मात्र गोलंदाजाला दंडित केलाय. हा चेंडू मात्र खराब फेकलाय, वाईट चेंडू फेकलाय. आणि टोटल आपण पाहिली 37 धाबा लागल्या गेल्यात जीबी वॉरियर्स या संघाच्या. हो हो, पाहिला गेला तर पुन्हा एकदा सिंगल धाव. पण टोटल आपण पाहिली 6 षटकाचा वाजवी संपला गेलाय. धावपटलावरती धावा पाहतो आपण, टोटल लागली गेले 38 धाबा. विचार केला ना, 8 षटक फेकण्यासाठी मात्र फक्त 5 गोलंदाजाचा वापर केला जाईल. आणि टोटल आपण पाहिली 6 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय, फक्त 12 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक राहिलाय. चांगली गोलंदाजी केली, दमदार गोलंदाजी केली आमिर या गोलंदाजाने. 5 टप्प्याची गोलंदाजी राहिली आहे. टोटल 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आमिर या गोलंदाजाने, 12 धावा. आणि त्यानंतर पाहतो आपण गडी मात्र कॅरी केले आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून 2, म्हणजे दमदार गोलंदाजी राहिली. आमिर ऑन द फायर. आमिरला जर आमिरची आयटम बघत असेल ना, तर ती पण खुश झाली असेल. चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय भावेश, विपक्ष भावेश. एका साईडला भावेश पाटील पाहतोय आणि गोलंदाजीच्या मार्ग सज्ज झालाय 7वा गोलंदाज भावेश या गोलंदाजाचा वापर केलाय. जुना जाणता गोलंदाज पाहतो आपण भावेश. हो हो, थोडासा दिशाहीन गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र भावेशने खराब फेकलाय, पंचांनी मात्र पाहिलाय, थोडीशी लाईन मिस केली भावेश या गोलंदाजाने. समोर पाहतोय फलंदाज भावेश पाटील. टोटल आपण पाहिली आहे जीबी वॉरियर्स संघाची 39 धावा लागल्या गेल्यात. हो, स्लोगर गतीचा चेंडू आणि फसवला या ठिकाणी गोलंदाजाने फलंदाजाला आणि त्यानंतर फसवलाय विकेट किपरला. आणि तोपर्यंत मात्र सिंगल होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. आणि लेग बाईकच्या स्वरूपात बिना पायल के बजे घुंगरू छम छम छम. कहते ना मामा ठाकुर, सपना भी भाग गया और करण भी भाग गया, अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा. तर चला, जागृती मांडा संघ आणि त्यानंतर पाहतोय गोल्डन स्पोर्ट टिटवाला या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी लगेचच या. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहतोय आपण. पहिला चेंडू खराब, त्यानंतर पहिला स्लोगर गतीचा चेंडू, त्यानंतर पहिला पुन्हा एकदा खराब फेकलाय भावेश या गोलंदाजाने. टोटल आपण पाहिली आहे 42 धावा आणि स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय भावेश पाटील. हो, चांगला चेंडू, एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव होती तिथं लगेचच मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय भावेश पाटील या फलंदाजाने. चांगली रनिंग पाहिली आपण, चितेच्या चपल्याने या धावा पूर्ण केल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण चांगली फलंदाजी करत असताना विचार केला ना, सिंगल डबलला मात्र थोडासा चांगली खराब. हो, फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय भावेश पाटील या फलंदाजाने लांबत लांब षटकार.
पाक गरमी मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण केली आहे भावेश पाटील. पाच जीबी वॉरियर्स संघाची 50 धावा कंप्लीट झाल्या आहेत, म्हणजे अर्धा शतक पूर्ण झालाय. पा विचार केला ना 7वा षटक मार्गस्थ असताना भावेश पाटील ऑन द फायर गरम झालाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार ठोकलाय, पुन्हा एकदा तयार भावेश आणि भावेश पाटीलने मात्र प्रति हल्ला चढवलाय भावेश या गोलंदाजावरती. हो या चेंडूचा विचार केला ना अंधली शॉट मारण्याचा प्रयत्न होता, डोलम मिटका शॉट, थोडीशी लाईन मिस केली. षटकार आल्यानंतर लगेचच भावेश या गोलंदाजाने कमबॅक केला आणि या षटकाचा विचार केला ना तब्बल फक्त 2 चेंडू शिल्लक असतील, थोडीशी धावा खर्च केल्यात. हो चांगला फटका पाहिलाय, चाबूक शॉट. हा चेंडू मात्र 1 बाउन्स वर द लाईन. पुन्हा एकदा भावेश पाटीलने ठोकलाय चौकार. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय, जजमेंट करतोय भावेश त्या ठिकाणी. हो चांगला जजमेंट आणि भावेश या गोलंदाजाने भावेश पाटीलचा झेल टिपलाय, संपलाय भावेश या फलंदाजाचा खेळ. त्याला 8वा झटका, म्हणजे अजूनही विचार केला शेवटचा षटक शिल्लक असेल आणि नवीन फलंदाज पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय विश्वास. या गोलंदाजाचा वापर केलाय आणि फलंदाजीसाठी मात्र पाहतो आपण पॅडी या फलंदाज पाहतो आपण. पहा विश्वाससाठी मात्र पारदर्शक लावला गेलाय आदरणीय आमच्या जगन्नाथ पाटील साहेबांनी मात्र एटम खुला केला या ठिकाणी. विकेट हॅट्रिक केली तर तब्बल 5000चा पारदर्शक दिला जाईल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण कोहली या फलंदाजाला. कोहली या फलंदाजाचा विचार केला ना 4 चेंडू खेळलाय, 4 चेंडू मध्ये फक्त धावांचं योगदान दिलं 3, म्हणजे चांगली फलंदाजी करावी लागेल शेवटच्या षटकामध्ये. हो चांगला फटका पाहिलाय आपण कोहलीच्या बॅट मधनं, हा तडाका. पहा या ठिकाणी विचार केला कोहलीने आक्रमण चढवलाय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मी मैदानामध्ये उभा आहे याचा प्राइस मात्र दाखवून दिलाय मैदानाच्या आतमध्ये कोहली या फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती मात्र तडाखा दिलाय. गोलंदाज पाहतो पण गोलंदाजी मार्क वरती. कोहली या फलंदाजाने मात्र काय फटका लगावला, वा दमदार फटका पाहिला. पण गोलंदाजावरती मात्र पत्ती हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय कोहली फलंदाज. ओहो रिवर्स आणि या ठिकाणी मात्र झेल सुद्धा सोडली. कोहली षटकार आला त्यानंतर मात्र हा चौकार रिवर्सच्या माध्यमातून काय फटकेबाजी, वा दमदार ठोकला चौकार. टोटल आपण पाहिली आहे जीबी वॉरियर्स संघाची धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 64 धावा. चांगली फलंदाजी करत असताना
हो पुढे येऊन खेळलाय चेंडू चांगला फटका पाहतो एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले थोडासा फंबल पाहतो आपण बेडूकचा पॅ फिल्डिंग या ठिकाणी पाहिला आपण पुन्हा एकदा ठोकलाय हा येतोय चौकार काय फलंदाजी करत असताना कोहली सारखी फलंदाजी करत असताना दमदार चौकार त्यानंतर षटकार आणि पाहतो आपण टोटल आपण 2 चौकार 1 षटकार पाहिलाय प्रति हल्ला चढवलाय फलंदाज पाहतोय कोहली या फलंदाजाने ओहो यावेळेस थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ईट का जवाब पत्थर से देते हुए पाहतोय कोहली या गोलंदाजाने काय दमदार गोलंदाज कोहली या फलंदाजाचा खेळ संपलाय जीबी वॉरियर्स संघाची विचार केली ना शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये जय पाटील पाहतो आपण आणि एका साइडला पाहतोय पॅडी हे दोन्ही फलंदाज शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि विचार केला ना शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील हो चांगला चेंडू टोटल विचार केला ना आणि ह्या मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण पंचांचा इशारा आलाय तिसऱ्या पंचांच्याकडे मात्र हा रेफर केलाय रन आउट साठी फसवा चेंडू टाकला होता प्रति हल्ला चढवला होता कोहली या फलंदाजाने आणि त्यानंतर मात्र विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि जर फलंदाज बाद असेल हा प्रश्न पडलाय तिसऱ्या पंचांना पंचांचा डिसिजन आलाय नॉट आउट म्हणजे अजूनही शेवटचा चेंडू फेकावा लागेल विचार केला ना डॉट चेंडू फेकला पहिला विचार केला ना पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 चौकार त्यानंतर मात्र काय कमबॅक करत असताना गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती विश्वास या गोलंदाजाने विश्वास दाखवलाय 3 चेंडूवरती 14 धावा खर्च केल्या जरूर त्यानंतर मात्र 2 चेंडू योग्य त्या रीतीने हाताळल्या योग्य त्या टप्प्यावरती आणि शेवटचा चेंडू शिल्लक स्ट्राईक एंडला पाहतोय जय पाटील हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेला तो परत मात्र सिंगल पहिला 8 चेंडू म्हणजे 8 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय टोटल आपण पाहिली ना जीबी वॉरियर्स संघाची धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 69 धावा लागल्या गेल्यात आणि टोटल आपण पाहिली 70 धावेचं लक्ष ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये तर आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये आदरणीय सोनू बांगर यांच्याकडे थँक्यू लगेचच या नाणेफिकेसाठी नाणेफिकी मात्र केली जाईल चला गोल्डन स्पोर्ट मांडा संघाच्या संगणकाला विनंती असेल
त्यानंतर पाहतो आपण जागृती स्पोर्ट 11 मांडा या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण लगेचच या नाणेफेकीसाठी. चला जागृती स्पोर्ट मांडा आपल्याला विनंती असेल आपण या लगेचच. चला विठ्ठल मोरे आपण या नाणेफेकीसाठी. तर आदरणीय प्रशांत भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी करायची आहे. प्रशांत भोये साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. चला जागृती स्पोर्ट मांडा आपल्याला विनंती असेल पण नाणेफेकीसाठी या. दोन्ही संघाच्या माध्यमातून मात्र नाणेफेकी केली जाईल या ठिकाणी. कॉल मात्र केला जात आहे एका साईडला टेल आणि एका साईडला पाहताय आपण हेड. कॉल मात्र केला या ठिकाणी टेल आलाय तर नाणेफेकी जिंकली गोल्डन स्पोर्ट मांडा या संघाने. तर आपला काय डिसिजन असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण चॉईस करतो. तुम्ही नक्कीच क्षेत्ररक्षण कराल पण या ठिकाणी मात्र विचार केला समोर चांगला संघ पाहता आपण सातत्याने जेव्हा जेव्हा मांडा संघ खेळतो ना भूमीवर मांडा तेव्हा तेव्हा मात्र चांगला खेळ राहिलाय आणि त्यानंतर पाहतोय संघनायक किती धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 70 ते 80 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तर थँक्यू गोल्डन स्पोर्ट मांडाच्या. त्यानंतर जाऊया आपण जागृती 11 मांडा संघाकडे. विचार केला ना समोर पाहता आपण बल्लाडे संघ प्रथम नाणेफेकी जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तुमचा किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 70 ते 80 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे बेस्ट ऑफ लक आपल्याला दोन्ही संघाला. त्यानंतर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला पाहतो आपण दमदार खेळ राहिलाय आणि यानंतर पाहू आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये सोनू बांगर साहेबांकडे. Thank you so much, Ramesh Gira. सर्व मंगल मांगल्य शिव सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शिवमय सकाळ. मांडा प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतोय आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला मॅच आपण एन्जॉय करतोय. जीबी वॉरियर्स बनाम त्यांना फाईट करतोय कोंडेरी वॉरियर्स संघ. प्रथम 8 ओव्हरची मॅच आपण बघतो आणि 8 षटकामध्ये एकूण टार्गेट पाहिलं गेलं तर 70 धावा बनवल्या गेल्या. फलकावरती एकूण टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 70 धाबेचा 69 धावा बनल्या गेल्या त्या जीबी वॉरियर्स संघाकडनं. आणि ते टार्गेट घेऊन सलामी जोडी कोंडेरी वॉरियर्स संघाची अक्षय आणि संतोष, अक्षय आणि सतीश ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती पहिले षटक वसीम असेल. दोन टीमला मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शॉ द गुड गेम, शॉ द क्वालिटी क्रिकेट. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतो आणि
सध्या तरी अनेक सारे प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू या ठिकाणी फक्त पाहणी केली चेंडूची, सिंगल कन्वर्ट केली जाईल आणि सिंगलला खातं खोलवेल ते अक्षयचं, सतीश असेल माफ करा, आणि टीम तोंडेरी वॉरियर्स संघाचा देखील एक धावसंख्येने अकाउंट ओपन होतोय. अक्षयसाठी देखील सुवर्ण संधी असेल, लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार ठोकले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रीतम साळके यांच्याकडनं. आणि स्ट्रायकरला येतोय अक्षय, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वसीम लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. फिरकी पट्टू पाहायला मिळतो, ऑन साइडला खेळतात, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. धावबाची संधी आवश्यकता नव्हती, थोडीशी घाई झाली मित्र म्हणून अक्षयच्या माध्यमातून कॉलिंग तुटतीये, संवाद तुटतोय आणि पहिला धक्का लागेल कोंडेरी वॉरियर्स या टीमला. डीजे टीमला आणि कोंडेरी वॉरियर्स टीमच्या खेळाडूंना सूचना असतील, आपण पुढचा बॅट्समॅन रेडी ठेवायचा आहे जेणेकरून वेळ वाचेल. आणि न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, 3ऱ्या क्रमांकावरती सूरज येतोय. इंडिया नंबर 3 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. 70 धाब्याचा पाठलाग करतोय या मॅच मध्ये कोंडेरी वॉरियर्स संघ. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आपण पाहतोय आणि या ठिकाणी 2 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतात. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित, त्यानंतर मिड विकेटला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या घेऱ्याच्या आतमध्ये आपण पाहिल्या शॉर्ट स्क्वेअर लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, त्वरित फेकी गेली आणि पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. तयार गोलंदाज पुन्हा एकदा वसीम, राऊंड द विकेट. फटका चांगला ऑन साइडला खेळलेत, गॅप मध्ये चेंडू असेल, पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार, पहिला चौकार. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न होतोय. तयार गोलंदाज, राऊंड द विकेट. समोर खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस मात्र कॉटबियनची अपील जोरदार केली आहे. पंचांकडे कटाक्ष टाकले गेले परंतु इथून पंच सहमत नाहीयेत, आपल्या निर्णयावरती ठाम असतील. इथून डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चांगलं कमबॅक पुढच्या बॉलवरती करत असताना वसीम आपल्या षटकामध्ये. एकूण चेंडू षटकातील आपण पाहतोय 1 ते 4 आणि धावा खर्च करतोय 5 आतापर्यंत. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळले, फटका चांगला, खेळाडू उपस्थित नाहीयेत, बॉल एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, अजून एक चौकार. एकूण स्कोर 9 धावा फलकावरती. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. वसीम पुन्हा एकदा सज्ज होता, लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, विकेट किपर त्या ठिकाणी थोडेसे नाराज होत आहेत, कारण कदाचित हा बॉल जर कलेक्ट केला असता तर विकेट मिळाली असती. परंतु या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती, ओव्हर नंबर पहिलं कंप्लीट आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकूण धावा आपण पाहतोय कोंडोरी वॉरियर्स टीम पोहोचली आहे 1 गडी बाद 9 धावा धावफलकावरती. डीजे
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं त्वरित. जीबी वॉरियर्स टीम 8 षटकांचा सामना आहे, त्यामुळे आपण थोडस फास्ट देखील खेळायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 9 धावा धावफलकावरती 1 गडी बाद आणि दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. सतीश आणि सूरज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहिला अक्षय बाद झाल्यानंतर 2 चौकार आले. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सूरजच्या बॅटमधनं आणि आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. दुसऱ्या षटकामध्ये पॅडीचा वापर केला जाईल. या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू आता तुम्हाला तिसऱ्याच घराच्या बाहेर इथून पाहायला मिळतील. वाडी श्रॉमरला 1 खेळाडू, त्यानंतर लॉंगऑन मध्ये खेळाडू आणि त्यानंतर मिड विकेटला देखील 1 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड ऑफ, त्यानंतर शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट पॉइंटला खेळाडू, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला 1 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पॅडी येतात दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज सतीश ऑन स्ट्राईक. पहिला बॉल या षटकातील ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफूट वरती गेले आणि त्यानंतर शफल झाले. क्रॉस झाल्यानं पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती पहिला चौकार. थँक्यू. षटकार असेल पंचांचा इशारा होते. 6 धावा पहिल्या बॉलवरती नक्कीच षटकार आलाय. गोलंदाज पॅडीचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. एकूण स्कोर 15 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सूरज त्यानंतर सतीशच्या माध्यमातून ऑप्शनच्या थोडेसे बाहेर गेले, बॅकफूट वरती गेले, त्यानंतर क्रॉस द लाईन फटका खेळला गेला. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तोच रिप्लाय दाखवत असताना फलंदाज सतीश आणि ठोकलाय. अजून एक मोठा फटका. पंचांचा इशारा येणं बाकी. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. मागच्या फटक्याची नक्कीच कार्बन कॉपी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच प्रकारे हा फटका खेळला गेला आणि पुन्हा एकदा 6 धावा येत आहेत. धावसंख्या आता अतिशय वेगानं पुढे सरकती आहे. फलकावरती पोहोचलाय स्कोर 21 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये टार्गेट केलं जाते गोलंदाज पॅडीला. पॅडीवरती या ठिकाणी प्रतिहल्ला चढवण्याचा प्रयत्न होतोय सतीशच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट नव्हते, मात्र यावेळेस राऊंड द विकेट नेतात पॅडी. बॅकफूट वरती गेले. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला स्वीपर कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहता चेंडू सीमारेषे लगत गेला आणि क्या बात आहे. अंतिम मोमेंटला पायाच्या साह्यानं हा चेंडू अडवला जाईल आणि आपल्या टीम साठी 2 धावा देखील एकदा वाचवली जाईल, कारण की 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 24 धावा धाव फलकावरती. चांगलं क्षेत्ररक्षण अंतिम मोमेंटला आणि चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळते सतीशच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. पुढचा बॉल. खोलब्या टप्प्याचा चेंडू ऑनसाइडला खेळलेत खेळाडू उपस्थित. 1 धावे ते मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 25 धावा धाव फलकावरती. हे षटक थोडंसं महागडे राहिले ते टीम जीबी वॉरियर्स साठी, कारण की या षटकामध्ये आतापर्यंत आपण धावा पाहिल्या तब्बल 16 धावा खर्च होत आहेत गोलंदाज पॅडीच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित होते आणि एका हाताने हा झेल पकडण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफ आणि मिळते सिंगल. धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकेल 26 या आकड्यावरती. षटकातील एकूण चेंडू आपण पाहिले 5. 17 धावा आतापर्यंत खर्च होतात. महागडं षटक. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक असेल. फहीम मिद्रेसी यांचं देखील आगमन होतं. मोस्ट वेलकम फहीम. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत मांडा प्रीमियर लीग मध्ये. फटका हवेमध्ये. पुन्हा एकदा चुकी होती. झेल ड्रॉप होतीये. सूरजला मिळते जीवदान आणि धाव मिळते 1. 2 षटक कंप्लीट होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलीये ती कोंडेरी वॉरियर्स संघाची 1 गडी बाद. 27 धावा धाव फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे
आपण पाहूया 36 चेंडू येणारे आणि त्यानंतर विजयासाठी 43 ची गरज आहे या मॅच मध्ये. नक्कीच मॅच बॅलन्स झालाय. सुरुवात चांगली पाहिली आपण. सूरज आल्यानंतर या ठिकाणी नक्कीच आपण पाहिल्या 2 चौकार पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आता आपण पाहिले या दुसऱ्या षटकामध्ये सतीशच्या माध्यमातून देखील मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. पॅडी मात्र मागला ठरला या दुसऱ्या षटकामध्ये. 18 धावा खर्च झाल्या. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये आलोक येतोय गोलंदाजी मार्क वरती. स्पीडअप करून थोडंसं खेळायचं या देखील सूचना असतील टीम जीबी वॉरियर्स संघाला. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो सूरज ऑन स्ट्राईक. 36 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. विजयासाठी 43 ची गरज आहे या मॅच मध्ये. तयार गोलंदाज आलोक गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता सूरजच्या माध्यमातून. अजिबात कनेक्शन नाहीये. पहिला चेंडू डॉट होते. धावसंख्या स्थगित 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते टीम कोंडेरी वॉरियर्स संघ. बॅकफुट वरती गेले. शपळून गेले. नटराज स्ट्राईक न स्टोक केलाय आणि चेंडू पाहता पाहता स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. आलोक तयार राऊंड द विकेट. बॅकफुट वरती गेले. यावेळेस मात्र पाहावं लागेल. पंच सांगतायत की नक्कीच नो बॉल. चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते कारण की लाईन मध्ये दोन्ही खेळाडू स्क्वेअर लेगच्या लाईनीमध्ये आपण पाहतो पूर्णपणे नक्कीच खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सरळ. त्यामुळे इथून पंचांनी पाहिलं. योगेश इंद्रेकर सर आपल्याला पाहायला मिळतात स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि नो बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 32. 32 धावा धाव फलकावरती. फ्रीड असेल पंच. येस योगेश इंद्रेकर सर आणि साजिद लाला सर आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि तिसरे पंच म्हणजे नक्कीच मुन्ना पठाण सर. शहापूर के अनबान शान आपण पाहतोय जॉईंट असतील या स्पर्धेमध्ये. फ्रीडचा चेंडू गोलंदाज तयार आलोक. चांगला चेंडू होता. पडल्यानंतर वेगानं आतमध्ये होतोय. यावेळेस मात्र संपर्क बनत नाहीये आणि दुसऱ्या ऍक्शन दाखवून देतात की पॉइंटच्या दिशेला हा फटका मला खेळायचा होता परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या षटकामध्ये आलोक. धावसंख्येला ब्रेक लावावा लागेल कारण की पार्टनरशिप या दोघांमध्ये चांगली पाहायला मिळते. दोन्ही बाजूनं मोठी फटकेबाजी होते. सतीश नंतर आपण पाहतोय सूरजच्या माध्यमातून पार्टनरशिप भागीदारी ब्रेक करावी लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये तरच कमबॅक होईल ते जीबी वॉरियर्स या संघाचा. आणि इथून सिंगल एकवटली दुसरीचा प्रयत्न. लेझी क्रिकेट तिथे पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. सतीशनं पाहिलं नक्कीच खेळाडू तो या ठिकाणी लेझीपणा दाखवतोय त्यामुळे वेळ मिळाला आणि वेळेच्या अभावी दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. धावसंख्या 2 ने पुढे सरकी 34. 34 धावा धाव फलकावरती. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा पुन्हा एकदा प्रयत्न. फेकी येते तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 36. 36 धावा धाव फलकावरती. राऊंड द विकेट. यावेळेस ऑन द टॉस खेळता फटका चांगला आहे परंतु एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित आणि एकच धाव ते मिळते. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती कोंडेरी वॉरियर्स संघ पोहोचलाय 35 या आकड्यावरती. विजयासाठी समीकरण येणारे 30 चेंडू आणि 33 धावेची गरज आहे. डीजे
विजय माशाच्या माध्यमातून देखील आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत कौतुक करूया आपण, कारण काल देखील आमचे समालोचक मित्र रोशन संते यांच्याशी देखील चर्चा झाली आणि त्यांनी देखील सांगितलं क्रिकेट विथ म्युझिक आम्ही नेहमी सांगत आलोय आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच तसे प्रॉपर डीजे मास्टर आम्हाला मिळाले गेलेत. थँक्यू सो मच डीजे मास्टरचं देखील आपण कौतुक करूया. अनेक साऱ्या स्पर्धा आम्ही कव्हर करत होतो. एखाद्या वेळेस मॅच बोर झाली तर खऱ्या अर्थानं मॅच वरती प्रेक्षकांचं लक्ष नसतं, त्यावेळेस मात्र डीजे मास्टरकडे लक्ष असतं आणि डीजे मास्टरच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना एंटरटेनमेंट केलं जात असतं. क्रिकेट विथ म्युझिक आणि आपण पाहतो की चांगली संगीत देखील येत आहेत. मॅच बॅलन्स आहे. एकूण आपण पाहिले गेले तर 35 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. अर्ध्या पल्ल्यापर्यंत पोहोचतोय संघ कोंडेरी वॉरियर्स टीम. विजयासाठी आता गरज आहे ना ते 5 षटक आणि 33 धावेची गरज आहे. चांगली पार्टनरशिप, लगातार मोठी फटकेबाजी सतीश त्यानंतर सूरजच्या माध्यमात आपण पाहिली. आता या मॅच मध्ये नक्कीच जीबी वॉरियर्स संघाला जर कमबॅक करायचं असेल तर इथून सतीश किंवा सूरजची विकेट कॅरी करणं फार महत्वाचं असेल. गोलंदाज येतोय पुन्हा एकदा आलोक भावेश येतोय, माफ करा. 4थ्या षटकामध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज सेट बॅट्समॅन सूरज ऑन स्ट्राईक. विकेटची गरज आहे. धावसंख्येला ब्रेक लावावा लागेल. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवावं लागेल. या षटकामध्ये गोलंदाज भावेशला ओव्हर द विकेट. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर टॉस होत असताना पूर्णपणे अपील प्रत्येक बॉलवरती विकेट किपरच्या माध्यमातून केली जाते. पंचांवरती नक्कीच थोडासा दबाव टाकण्याचा देखील प्रयत्न होतोय, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. डॉट बॉल. येणारे चेंडू 29 आणि विजयासाठी गरज आहे 33 धावेची. पुढचा बॉल पुन्हा एकदा भावेश ओव्हर द विकेट. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूकडे पाहत राहिलेले की सूरज गुडलिन स्पॉट वरती पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू थोडासा बाउन्स होतोय, थोडासा उचली घेतो आणि येतो विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. प्रयत्न सुरू आहेत धावसंख्येला नक्कीच ब्रेक लावण्याचा. सुरुवात चांगली झाली या षटकाची गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. लगातार 2 चेंडू डॉट येत आहेत. 28 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. विजयासाठी नक्कीच 33 धावेची गरज आहे मॅच मध्ये. तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस बॅकफुट वरती गेले, पुल केला, फटका चांगला आहे, परंतु खेळाडू उपस्थित. स्क्वेअर लेग रिझनला टिपी जाईल झेल आणि संपलाय सूरजचा खेळ. पार्टनरशिप ब्रेक. दुसरा धक्का टीम कोंडेरी वॉरियर्स संघाला. डीजे मध्ये तुम्हाला डॉट बॉल फेकावे लागतील, त्यानंतर विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. सूरज किंवा सतीशची विकेट फार महत्वाची होती, ती विकेट कॅरी करावी लागेल आणि तीच विकेट कॅरी केली आहे. या षटकामध्ये नक्कीच गोलंदाज भावेशला सूरजला बाद केले. दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आता थांबली स्कोरबोर्ड वरती फक्त आणि फक्त 35. 35 धावा 2 गडी बाद. कोंडेरी वॉरियर्स संघ मॅच मध्ये थोडंसं कमबॅक. येणारे 27 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 33 धावेची. ऋतिक येतो नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. 37 धावाला फलकावरती. ओव्हर द विकेट. यावेळी फटका चांगला. लेग ग्लान्स करतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सर चेंडू हवा आहे का? चला नक्कीच मॅच बॉल होतो. चौकार आलाय. फलंदाज ऋतिकच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती चौकारांना खातं खुळं करतो. धावसंख्या पोहोचली आहे धाव फलकावरती 41. 41 धावा धाव फलकावरती. विजयाचं समीकरण 29 धावेची गरज. येणारे 26 चेंडू. मॅच बॅलन्स आहे. राईट अमोर द विकेट. फुल टॉस चेंडू लॉफ्ट 80. चुकीला माफी नाहीये.
षटकार आपण पाहतो चौकारानंतर हा अजून एक मोठा फटका षटकार. कोंडेरी वॉरियर्स संघाचा कारण आता गरज आहे इंडियाने 25 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे मॅच मध्ये. तयार पुन्हा एकदा गोलंदाज भावेश कमबॅक करावा लागेल. अजूनही वेळ गेली नाहीये ती जीबी वॉरियर्स टीम साठी देखील. षटकातील शेवटचा चेंडू ओव्हर द विकेट. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथून व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आणि षटक या ठिकाणी कंप्लीट होतं. आता येणारे 4 षटक 24 चेंडू विजयासाठी गरज नक्कीच 22 धावेची. पाण्याची मागणी केली जाते. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल. मॅच संबंधी आपण मॅच या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच बॅलन्स झाली आणि एकूण आपण पाहिले गेलं तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. त्यानंतर दुसरं षटक मागणं ठरलं. पॅडीचा 18 धावा खर्च केल्या. आलोकच्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि भावेशचा सुरुवात या ठिकाणी आपण चांगली झाली परंतु अंतिम 2 चेंडू मध्ये पाहिलं तर 10 धावा आल्या आणि टोटल एक गडी बाद देखील केला आणि 10 धाव्याचे षटक पाहायला मिळालं. थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. येणारे चेंडू आता शिल्लक आहे 24. विजयासाठी 22 ची गरज आहे. इथून अजूनही विकेटची गरज आहे टीम जीबी वॉरियर्स टीमला आणि लगातार डॉट बॉल देखील आता फेकावे लागतील या मॅच मध्ये. ड्रिंक्स ब्रेक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तोपर्यंत आपण जाऊया आमच्या डीजे मास्टर कडे एक सांगली धून त्यांच्या माध्यमातून ऐकूया. डीजे सीझन नंबर 3 आपण एन्जॉय करतोय. तिसरं पर्व आणि या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय जगन्नाथ पाटील. त्यानंतर आपण पाहतोय प्रमोदजी पाटील, निशांत मिरकुटे आणि अतिकभाई सय्यद या मान्यवरांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय. आणि सध्या तरी नक्कीच जगन्नाथ पाटील या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. वरपच्या ग्राउंडवरती आपण नक्कीच स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये अप्रतिम बॅटिंग आणि अप्रतिम गोलंदाजी देखील पाहिली. जगन्नाथ पाटील यांची इम्प्रेस करणारी खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये त्यांना पाहणार आहोत. मांडा प्रीमियर लीग सीझन नंबर 3 आपण एन्जॉय करतो. मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिली या ठिकाणी कोंडेरी वॉरियर्स विपक्ष जीबी वॉरियर्स या 2 टीम मध्ये 70 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करतोय कोंडेरी वॉरियर्स संघ आणि आतापर्यंत पोहोचलाय फलकावरती आपण पाहतोय 47 आकड्यापर्यंत. विजयासाठी गरज आहे. येणारे चेंडू 24 आणि आता 22 ची गरज आहे. आलोक येतो या ठिकाणी षटकामध्ये. सेकंड स्पेल असेल. चला बॅटिंग पॉवर प्लेचा या ठिकाणी इशारा होतोय. 5वं षटक या ठिकाणी असेल आणि सध्या तरी आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे अनेक सारे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत.
त्याचं देखील मनपूर्वक स्वागत मांडा प्रीमियर लीग मध्ये. 23 ची गरज आहे मॅच मध्ये नक्कीच सामना जिंकण्यासाठी. चला मॅच मध्ये नक्कीच विजयासाठी 23 ची गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आलोक येतोय पुन्हा एकदा. स्ट्राईक एंडला फलंदाज सेट बॅट्समॅन 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. सतीश ऑन स्ट्राईक राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न फायदा उचलू शकले नाहीयेत. मिस टायमिंग स्ट्रोक आणि 2-2 खेळाडू होतात परंतु दोघांमध्ये कॉलिंग चुकीची पाहायला मिळते. संवाद तोटा आणि दुसऱ्या एंडला धावबादची संधी देखील होती आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केले गेले रनआउट साठी. चेक केलं जाईल नक्कीच कंट्रोल रूम मध्ये. तेजेश भोईर आणि मुन्ना पठाण सर या ठिकाणी असतील. रनआउट साठी नक्कीच रेफर केले गेले तिसऱ्या पंचांना आणि जसं मॅच बॉल येईल तसा पंच आपण तो घ्यायचा आहे. या ठिकाणी सूचना असेल. मॅच बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये तो घ्यायचा आहे. चला पंच मॅच बॉल आपण घ्यायचा आहे. येस आणि फलंदाज या ठिकाणी बाद असेल. व्हेरी गुड तेजेश भोईर अँड त्यांचं कॅमेरामॅनचं देखील मी कौतुक करे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि खूप चांगलं डिसिजन मुन्ना पठाण सरांच्या माध्यमातून देखील येतोय. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे आपण पाहतो आणि फलंदाज बाद होतोय धावबादच्या स्वरूपानं ऋतिक. बॅक टू द पवेलियन. अठ्ठेचाळीस धावा आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आलोक या ठिकाणी कमबॅक करत असताना नक्कीच आपल्या टीम साठी चांगली गोलंदाजी होती या ओव्हर मध्ये. धावसंख्या नक्कीच थांबली आहे 48 या आकड्यावरती. न्यू बॅट्समॅन शैलेश शोधतोय नॉन स्ट्राईक अँड एंडला. यावेळेस देखील मिस्टामिंग स्ट्रोक झेलची संधी आली. जजमेंट पाहावं लागेल आणि जजमेंट मिळत नाहीये. चुकीचं जजमेंट आणि पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट होते. 50 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी 20 धावेची गरज आहे. संघर्ष सध्या तरी सुरू अद्याप या मॅच मध्ये. आलोक गोलंदाजी भरपूर चांगली करतोय परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ त्याला लाभत नाहीये. झेल या ठिकाणी ड्रॉप होत आहेत. यावेळेस पाहावं लागेल आणि क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. सफल झाले होते. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नव्हता तरी देखील विकेट किपरची अपील तुम्ही पाहू शकता. कारण की भरपूर अंतर होता. अजिबात संपर्क नाहीये.
कदाचित सवयीचा परिणाम असावा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस लक फॅक्टर ऑन आहे आणि चेंडू पाहता पाहता लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. डीजे धावसंख्या 4 पुढे सरकतीये 54. 54 धावा फलकावरती. विजयासाठी 16 धावेची गरज आहे. 20 चेंडू आणि 16 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. मॅच मध्ये नक्कीच पूर्णपणे शिरकाव होतोय कोंडेरी वॉरियर्स या संघाचा. सन्माननीय जितेंद्रजी खजांजी यांचं देखील आगमन होतंय या पण व्यासपीठावरती. आपल्या मांडा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सतीशच्या बॅट मध्ये येतोय अजून एक ब्लास्ट, अजून एक धमाका, बिगिट षटकार. संगीत आणि फक्त 10 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला लगेच टीम मीटिंग नको आहे. टीम जेबी वॉरियर्स संघ फिल्डिंग लावून घ्यायची. आपण विजयासाठी फक्त 10 धावेची गरज. 70चं टार्गेट होतं. 60 पर्यंत पोहोचलाय कोंडेरी वॉरियर्स संघ. चेंडूंची संख्या शिल्लक 18 आणि विजयासाठी फक्त 10 धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोल्डन स्पोर्ट टिटवाला आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जागृती 11 मांडा संघ. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच टीम जीबी वॉरियर्स. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सतीशच्या माध्यमातून बॅटिंग लगातार मोठी फटकेबाजी येते. सूरजने देखील चांगली बॅटिंग केली, तो बाद झाला. त्यानंतर मॅचची जिम्मेदारी पूर्णपणे उचलली ती सतीशनं. त्यानंतर ऋतिक देखील आले आणि ऋतिकच्या बॅटमध्ये देखील एक चौकार षटकार आपण पाहिला. प्रत्येक फलंदाजांना या मॅच मध्ये योगदान दिलंय. भावेश येतो गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज शैलेश ऑन स्ट्राईक. खोलव्या टप्प्याचा चेंडू ब्लॉक मध्ये या ठिकाणी हा चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्करचा प्रयास करतायत. डॉट बॉलची समाप्ती. 17 चेंडू विजयासाठी 10 धावेची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज भावेश. हाफ ट्रॅकर होता यावेळेस. फक्त दिशा दिली नक्कीच स्वीपर कव्हरला. खेळाडू उपस्थित आणि धाव मिळते 1. धावसंख्या 61. 61 धाव फलकावरती. विजयासाठी 9 धावेची गरज. स्ट्राईकिंगला फलंदाज देतो आहे विस्फोटक ओपनिंग ब्लास्टर सतीश ऑन स्ट्राईक. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. पडल्यानंतर चेंडू नक्कीच वेगाने येतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. ऑन साइडला खेळतोय. फटका चांगला आहे. बॉटम हेडचा देखील वापर पाहायला मिळाला या फटक्यावरती. आणि वायडी स्लोगनमध्ये नक्कीच खेळाडू उपस्थित होते. धाव मिळते 1. 8 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 14 चेंडू मध्ये व्यक्तिक 33 धावसंख्येवरती नक्कीच बॅटिंग करतोय फलंदाज सतीश. यावेळी फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित. पुन्हा एकदा वायडी स्लोगन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 1 धावे ते मिळते. सिंगलच्या साह्याने या ठिकाणी धावफलक पुढे सरत आहे. फलकावरती आपण पाहतोय 63. 63 धाव फलकावरती. 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू लॉफ्टेड हिट परंतु खेळाडू उपस्थित लॉंग ऑफला. आणि अजूनही चुका पाहायला मिळतात. लगातार चुका चुका आणि फक्त चुका पाहायला मिळाल्या. सुरुवातीपासून झेल ड्रॉप झाले आणि आता देखील झेल ड्रॉप होते. धाव मिळते 1. विजयासाठी फक्त 6 धावेची गरज आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी नक्कीच 6 धावेची गरज या मॅच मध्ये. डीजे
डीजे नितीन आपण पाहतो आणि अप्रतिम संगीत येतात त्यांच्या माध्यमातून 6 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि गोलंदाजी मार्क मध्ये येतोय या षटकामध्ये जय. चांगली बॅटिंग, परंतु हे एकमेव षटक असेल ज्या षटकामध्ये मोठा फटका आला नाहीये आणि सिंगल आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये. चला विकेट किपर फार वेळ घेतात मैदानाच्या आतमध्ये. जय येतोय गोलंदाजी मार्क मध्ये. स्ट्राईक केला फलंदाज सतीश ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू फटका चांगला यावेळेस मात्र वाईडिश नको आपला खेळाडू उपस्थित. एकदा कंप्लीट फंबल होता, थोडेसे दुसरीचा प्रयत्न होतोय तू मे आणि पाहावं लागेल पंचांकडे. धावा कंप्लीट झाल्यात, 2 धावा पूर्ण होतील विजयासाठी. आता फक्त 4 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच लगेच तयार राहायचं. आपण दोन्ही संघ गोल्डन स्पोर्ट टिटवाला त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जागृती 11 मांडा संघ. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सज्ज राहायचं आहे नेक्स्ट मॅच मध्ये. वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना सतीश मैदानाच्या आतमध्ये. फक्त 4 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. जीबी वॉरियर्स संघाचे नक्कीच गिरीश दादा भोय यांच्याकडे नक्कीच जीबी वॉरियर्स संघाच्या खेळाडूंसाठी एक सूचना आली आहे. पुढच्या वर्षापासून नक्कीच क्रिकेटसाठी फॉर्म भरू नका, कुस्ती आणि कबड्डीसाठी फॉर्म भरावा अशी विनंती त्यांना आली आहे. आणि सामना होता फिनिश, सामना जिंकलाय टीम कोंडेरी वॉरियर्स टीमनं. अभिनंदन टीम्स आणि हार्ड लक. पहिला सामना गमावलाय तो जीबी वॉरियर्सच्या टीमने. 11 चेंडू 42 धावा नक्कीच ठोकले या मॅच मध्ये. सामना आपल्या स्टाईलनं फिनिश केला सतीशने. डीजे